आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सत्य दाखवणं आमचं काम, न्याय मागणं आमचं कर्तव्य। कुरुल जिल्हा परिषद गटात नवा आवाज, ॲडव्होकेट विठोबा पुजारींच्या उमेदवारीने राजकीय वातावरण तापले। कुरुल जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते ॲडव्होकेट विठोबा पुजारी यांच्या उमेदवारीची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। सोशल मीडियावर त्यांच्या नावाला मोठा प्रतिसाद मिळत असून नवा आवाज, नवे नेतृत्व अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। गरीब, वंचित आणि शोषित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे ॲडव्होकेट विठोबा पुजारी हे आक्रमक आणि निर्भीड युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात। वकिली क्षेत्रातील अनुभवामुळे कायदा हे अन्यायाविरुद्ध लढवण्याचे प्रभावी शस्त्र बनवत त्यांनी न्यायालयात तसेच रस्त्यावर सामान्य माणसाची बाजू भक्कमपणे मांडली आहे। धनगर समाजासह ओबीसी व बहुजन समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने व संघर्ष उभारले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेला थेट प्रश्न विचारणारी त्यांची ठाम भूमिका मोहोळ तालुक्यातील ओबीसी चळवळीत निर्णायक ठरली आहे। सध्या कुरुल जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी तयारी सुरू केली असून पाणी टंचाई, खराब रस्ते, निकृष्ट आरोग्य सेवा, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्वलंत प्रश्नांवर थेट संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। समझोत्यांपेक्षा संघर्षावर विश्वास ठेवणारे, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेच्या ताकदीवर उभे असलेले नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट विठोबा पुजारी अशी भावना कार्यकर्ते व समर्थकांमध्ये व्यक्त होत असून त्यांच्या उमेदवारीमुळे कुरुल गटातील राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे। प्रेस मीडिया न्यूज साठी संपादक बाळासाहेब पारवे, कुरुल। आपल्याबरोबर ॲडव्होकेट विठ्ठल पुजारी साहेब इथं मोहोळ तालुक्यातून आज जनतेला, सामान्य व्यक्ती जर घरापर्यंत आलं तर त्यांना थांबवून किंवा हे करून त्यांना समजून सांगून आणि एकमेव न्याय देणारे आपल्या मोहोळ तालुक्यात विठ्ठल पुजारी ॲडव्होकेट म्हणून ओळखले जाणारे आज ते वंचितमधून, कुरुल गटातून जे गाव भेट दौरे चालू आहे ते वंचितमधून, तर त्यांना एवढा प्रतिसाद आता गाव भेट दरम्यान मिळालेला आहे। त्यामुळं आपण वकील साहेबांकडूनच ऐकून घेऊ की आज तुम्हाला वंचितमधून किंवा आज जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती माध्यमातून असो वंचितमधून तिकीट दिल्यानंतर तुम्ही जनतेसाठी आज वकिलाच्या माध्यमातून तुम्ही काम करता, आम्ही बघतोय, पाहतोय। पण समजा निवडून आल्यानंतर आज तुम्ही जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्हाला तिकीट दिल्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय करणार आहे? मी ॲडव्होकेट विठोबा पुजारी, मी एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य कुटुंबातून आलेला एक व्यक्ती आहे। न्यायाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी राजकारणात आलो आहे। सर्वसामान्याच्या काय गरजा असतात, साध्या साध्या गरजा असतात, त्याच्यामध्ये रस्ता असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, या समस्या ठामपणे लोकप्रतिनिधी म्हणून मी मांडण्यासाठी मला एक संधी द्यावी म्हणून मी माझ्या वरिष्ठांकडे मागणी करत आहे आणि वरिष्ठ जी माझ्याकडे जबाबदारी देईल ते मी 100% लढवणार। आज कुरुल गटामधून जी तुम्हाला प्रत्येक गाव भेटी दरम्यान प्रतिसाद मिळतोय त्याच्याबद्दल तुम्ही वरिष्ठाकडे त्याचे रिपोर्ट वगैरे पाठवून तुम्हाला मागणीच केली आहे का ते आम्हाला तिकीट द्या असं? हो, 100%। म्हणजे तुम्हाला वंचितमधून तिकीट मिळणार? 100%। आजची व्यवस्था बघितलं तर गरीब, वंचित, शोषिताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ही प्रस्थापित लोक करत आहेत। या गरीबाचा सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे या सर्व गरीब लोकांचे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांचा आवाज होण्याची हीच एक संधी आहे म्हणून मी या लोकांच्या साठी खंबीरपणे मी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे। आज तुम्ही जे गाव दौरे भेट जे प्रत्येक गावामध्ये करून घेत आहे तिथे गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या किंवा तिथल्या नागरिकांच्या मागण्या तुम्हाला काय सांगितल्या असतील, त्यांच्या काय अडचणी असतील ते तुम्ही ऐकून घेतले किंवा ते जर घेतले असेल तर त्यांचे कसे सोडवणार पुढं? सर्वात आपल्या ह्या तालुक्यातील, मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग आहे, या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न खूप बिकट आहेत। तालुक्याचे मेरी हे गाव एक टोकाचे गाव आहे, वडदे गाव आहे, या ठिकाणचे रस्त्याचे प्रश्न बघितले असते खूप बिकट आहे। मी सर्वप्रथम माझं पहिलं विजन असेल की सर्वांना रस्ते चांगले, रस्ते, पाणी आणि आरोग्य चांगलं ह्यांना मिळालं पाहिजे, एवढंच मी या माध्यमातून प्रयत्न करणार आहे।
आपल्या ह्या मोहोळ तालुक्यात आणि आपल्या कोरोड गटामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की त्यांचे भावकीतली भांडणं असेल शेताबद्दल, फक्त रोडबद्दल म्हणजे रस्त्याबद्दल, ते आपल्या तहसीलच्या माध्यमातून काय निकालीत पण लागले, पण पोलिटिशियनला बोलून घेतल्यानंतर ते 4-8 दिवस रस्ता त्यांचा परत बंद करतात. त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय प्रयत्न करणार आहे? आता आम्ही कोर्टामध्ये अनेक असे प्रश्न म्हणजे येतात आमच्याकडे. गोरगरीब शेतकरी येतात की आम्हाला शेतासाठी रस्ता नाही किंवा आमची अडवणूक केली जाते आणि ही पुढारी लोक, प्रस्थापित लोक ह्या लोकांना उचलवतच हे करतात आणि त्यांचे मार्ग वर्षानुवर्षे अशी लोकांची म्हणजे परिस्थिती वर्षानुवर्षे त्यांचा म्हणजे जे अन्याय होत आला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं कोणीच काम केलं नाही. आणि न्यायाला एक म्हणजे कोर्टाला एक मर्यादा असते, म्हणजे पुस्तकाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करता येत नाही. ह्याच्यामध्ये आपले इंग्रजकालीन काही नकाशातली रस्ते आहेत ते आजपर्यंत त्या रस्त्यांची मोजमाप झालं नाही. प्रथम मी त्याचा पाठपुरावा करून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ठोस आवाज उठवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अजून एक आपल्या कोरोड गटामध्ये असो किंवा कामठी गटामध्ये असो, जे ठेकेदारी रोड बनवले त्या रोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असो किंवा आपल्या सामान्य जनतेला असेल तर त्या रोडवरती जाताच येत नाही, तर त्या ठेकेदाराच्या विरुद्ध आवाज उठवणार आहेत का आपण? 100%. आज बघत असेल कुठं 50,000चा रस्ता झाला, फक्त किती 1-2 खेपा टाकल्या, ठीक आहे झाला. पण ठेकेदारी लोक कुठं 1 कोटीचं उद्घाटन केलं, कुठं 2 कोटीचं केलं, फक्त कोटी ऐकायचंच आहे. जनतेची फक्त दिशाभूल आहे. फक्त ह्याच्यातून जी ठेकेदारी आहेत त्या ठेकेदारी लोकांचं कल्याण करण्याची ही योजना राबवली आहे. सर्वसामान्यांचं साध्या गटारी नाहीत, रस्ते नाहीत, आरोग्याच्या समस्या आहेत, अनेक छोट्या छोट्या म्हणजे समस्या आहेत, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. फक्त लाखोच्या आणि कोटीच्या म्हणजे बाता किंवा आश्वासन दिलं जातं आणि नारळ फोडलं जातं. ह्याच्यामधून कुठल्याही प्रकारचं आपल्या कुरुल असेल, कामठी असेल, ह्या भागामध्ये हा भाग पूर्णपणे वंचित आहे. या भागात गोरगरिबांकडे ही प्रस्थापित लोकांनी पूर्ण दुर्लक्षित केले आहे. त्यामुळे आपल्यातील एक माणूस तयार झाला पाहिजे आणि तो कोण झाला पाहिजे ह्याच्या वाट न बघता आपणच स्वतः, मी एक वकील असल्यामुळे भारतीय संविधानाने जो अधिकार दिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी जे आपल्या संविधानाचे जे अधिकार, मूलभूत अधिकार दिले असेल, कर्तव्य असेल, याचं आपण पुस्तकी फक्त ज्ञान न घेता ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण ह्या समाजासाठी लढलं पाहिजे. लोकांच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. यासाठी मी राजकारणात येत आहे आणि मी ठामपणे कोरोड गटामध्ये उभा राहणार आहे. तुम्हाला वकील साहेब अजून एक लास्ट प्रश्न आहे. जल जीवनचे कोरोड गटामधून जे प्रत्येक गावामध्ये जे काम झालेलं आहे, काय विहिरी खोदाय असो किंवा पाईपलाईन असो, पण कागदपत्री तसं झालं नसल्यामुळं त्या गावातल्या नागरिकांना सध्या पाणी प्यायला सुद्धा नाही आणि करोड रुपये शासनाचे तर उचलले ठेकेदाराने. सरपंचांना काय हात मिळवणी करून काय किंवा शासन 100%. आज बघ, सर्वसामान्य जनतेला माहितच नाही जल जीवन याच्यामधून किती लोकांनी म्हणजे भ्रष्टाचार केला आहे. आता या वाघोली ठिकाणी असेल, पहिल्यांदा टाकी बांधली आणि नंतर पाईपलाईन, नंतर विहीर करणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात पहिल्यांदा विहीर पाडणे, पुन्हा पाईपलाईन असते, पुन्हा टाकी असेल. म्हणजे असं प्रत्येक गावात झालेलं आहे. जिथं गरज नसताना फक्त ह्या ठेकेदारांचं किंवा टक्केवारी असेल, ह्या लोकांचं पोट भरण्यासाठी ह्या लोकांनी काय केलं आहे, म्हणजे ही योजना शासनाने एवढी म्हणजे मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता, जी शासनाची योजना आहे त्या योजनेचा पूर्ण गैरफायदा घेतला आहे. प्रत्येक छोटं गाव असेल, आज आमचं परमेश्वर पिंपरी गाव असेल, तिथं 5 लाखाचा निधी आला जल जीवन मध्ये अंदाजे. म्हणजे पण लोकांना आज जल जीवनची म्हणजे ते पाईपलाईन झाली आहे, पण ती इतकी म्हणजे त्याची जी खोली असेल, त्याची रुंदी असेल, ही म्हणजे त्या प्रमाणात निक्क काम बोगस प्रकारे केले आहे. त्याच्यामुळे या लोकांचं फक्त शासनाचा पैसा ह्या ठेकेदारांना लोकांना वापरण्यात आहे. सर्वसामान्याचा काहीच उपयोग नाही. लोकांना पाईपलाईन फक्त उद्घाटन केलं, तिथपर्यंत पाईपलाईन पोहोचले, पण आजपर्यंत त्या लोकांच्या दारात पाणी पोहोचलं नाही. आज उन्हाळ्यात आज ही अवस्था, एवढं पाणी असून सुद्धा लोकांना पाणी मिळत नाही. तर भविष्यात उन्हाळ्यात तर पाणी पोहोचण्याचा म्हणजे प्रश्नच येत नाही, पाणी पोहोचणारच नाही. म्हणजे कोट्यावधी गेलं कुठं आणि ही ठामपणे मागणारे ही मिली बघत आहे. महायुतीमध्ये आज बघत असाल, हे दोन्ही एकमेकांचं म्हणजे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो, असाच प्रकार चालू आहे. फक्त आपण महायुतीचाच प्रचार बघतो. महाविकास आघाडी कुठं आहे इथं बघितलं तर तालुक्यामध्ये
प्रणितीताईंना 64,000च्या पुढं लीड मिळाला आहे. तसेच माननीय राजू खरे आमदार साहेब असेल ते पण महाविकास आघाडीचे होते. मग महाविकास आघाडी म्हणजे जी महायुतीच्या म्हणजे सरकार आहे त्याच्या विरोधात भांडणारे म्हणजे विरोधक असणं सक्षम असणं गरजेचं आहे. मग वंचित बहुजन आघाडी ही सक्षम विरोधक म्हणून आम्ही ठामपणे उभारणार आहे. कुरुल गटामध्ये आज बघत असाल महायुतीचं तुम्ही चर्चेत नावं असलेली पण महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीच्या विरोधातला उमेदवार म्हणून मी ठामपणे उभारणार आहे. जनतेचे प्रश्न ठामपणे मांडणार आहे. त्यांचे विरोधक कोण राहिले नसल्यामुळे बोलणारच कोण नाही राहिलं तर एक दिवस हुकुमशाही येईल आणि सर्वसामान्याचे म्हणजे भारतीय संविधानाची एवढी ताकद आहे ते ह्या लोकांना ह्या प्रस्थापित लोकांना मी दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याबरोबर चर्चेमध्ये आज युट्यूबवर पुजारी ॲडव्होकेट आहेत. ते कुरुल गटात वंचितमधून उत्सुक असल्यामुळं आज त्यांना जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीमधून त्यांना तिकीट हे फिक्स आहे. तर त्यांनी गाव दौरे भरपूर चालू केले. त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. तसंच वकील साहेब सामान्य जनतेकडून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तिकीट मिळाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर जनतेचं होतं तेवढं काम करा. आमच्या प्रेस मीडिया चॅनल करून सांगतो तुम्हाला. मी आश्वासन देणार किंवा खुर्चीच्या लालसासाठी आलो नाही. तसं तर मी शरद पवार गटाचा युवक तालुका असताना वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलोय. म्हणजे लोकांमध्ये सर्वसामान्य वंचित लोकांचे जे म्हणजे वंचित म्हणजे सर्व झाले म्हणजे जे सत्तेपासून दुरावले असतील किंवा विकासापासून जे असतील फक्त नावापुरता नाही प्रत्यक्षात आणण्यासाठी मी यांचा आवाज बनण्यासाठी मी हा पक्ष वंचित बहुजन म्हणजे वंचित म्हणजे जी दुर्लक्षित केलेला भाग आणि बहुजन म्हणजे सर्व झाले. त्याच्यात धनगर असेल, माळी असेल, गरीब मराठा असेल, काय त्याच्यामध्ये लमाण असेल, त्यानंतर बौद्ध समाज असेल, त्या सर्व समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या आवाज बनण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. जर मला सत्तेची खुर्चीची ही असेल तर मी बीजेपी मध्ये किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश केला असता. फक्त ह्या आपल्या पूर्ण देशामध्ये एकच पक्ष विरोधक म्हणून राहिला वंचित बहुजन आघाडी. तरी सर्व मतदारांना या माध्यमातून सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हा महायुतीच्या विरोधातला उमेदवार आहे. म्हणून सर्वांनी एकत्र या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आपण निवडून आणलं पाहिजे आणि आपला आवाज दाखवला पाहिजे. ओके साहेब, धन्यवाद प्रेस मीडिया न्यूज चॅनल मध्ये केल्याबद्दल. आपल्याबरोबर ॲडव्होकेट पुजारी वकील आहेत. त्याने कुरुल गटातून वंचित मधून तिकिटाची मागणी केलेली आहे आणि ते वंचित मध्ये प्रवेश पण केले आहे. आणि आज आपण त्यांना आपल्या भागात जे अडचणी आहेत त्या काय अडचणी आहेत की तहसील कार्यालयाबद्दल, तर ते तहसील कार्यालय त्यांनी आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो की महायुतीचं सरकार आल्यानंतर ह्या प्रश्न दाबला गेला. आज बघत असेल ह्या तालुक्याच्या दक्षिण भागात एक पोलीस स्टेशन आहे, कामती पोलीस स्टेशन येथे आहे. म्हणजे दक्षिण भागातील ही जी 52 गावं आहेत त्या लोकांच्या सुखसुविधेसाठी म्हणजे जे कागदपत्रासाठी छोटे छोटे उत्पन्न दाखला असेल, जाती दाखला असेल, रेशनची कामं असतील, अनेक कामं असतील, त्यासाठी कुरुल किंवा कामती भागात हा भाग आहे ना कुरुल गटामध्येच येतो. कामतीमध्ये जे वटवटे असेल, जामगाव, मिरी, इनकी ही कामतीमध्ये येतं. कामती किंवा कुरुल भागामध्ये लोकांना जी सोयीस्कर होईल किंवा शासनाला जी सोयीस्कर होईल अशा भागात आपण तहसील कार्यालय भविष्यात आमची मागणी असणारच आहे आणि ती आज मागणी असेल तर भविष्यात ते आपल्याला तहसील कार्यालय होईल. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की ह्या कुरुल भागात असेल, दक्षिण भागात असेल, ही तहसील कार्य आज इलेक्शन आलं म्हणून म्हणतील की तहसील कार्यालय अप्पर कार्यालय कुरुल आणि कामतीमध्ये व्हावं. परंतु पाठीमागं मी तुम्हाला विथ प्रूफ सांगतो की जेव्हा अप्पर तहसील कार्यालय अनगरला घेऊन गेलं त्यावेळी मी स्वतः आणि येथील स्थानिक लोकांनी मिळून मी हायकोर्टामध्ये रिट दाखल केले होते. ती तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि त्याच्यामध्ये एवढीच मागणी होती, बाकीच्या नेते मंडळाची मागणी होती फक्त तहसील कार्यालय रद्द व्हावं. पण आमच्या काही जे आमचे जे समविचारी लोक होते 10-15 जण, त्यांची आम्ही कमिटी तयार केली होती आणि त्यामध्ये कुरुल आणि कामती या भागामध्ये कुठं पण असेल ज्या ठिकाणी शासनाला सोयीस्कर होईल दक्षिण भागामध्ये तहसील कार्यालय म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये रिट दाखल केली होती. आणि अशी मागणी भविष्यात आपलं लोकसंख्या वाढणारच आहे, त्याच्यामुळे भविष्यात नाही तर मग
कोणीतरी येऊन दुसऱ्या म्हणजे तालुक्यात दुसऱ्या ठिकाणी जिथं गरज नसणार आहे त्या ठिकाणी ही तहसील कार्यालय घेऊन जातील. त्यामुळे सर्व प्राधान्य मी या कुरुल कामती या भागातील एक नागरिक असून या भागातील लोकांच्या समस्या जाणतो. त्यामुळे कुरुल किंवा कामती या ठिकाणी अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे यासाठी मी पाठपुरावा करत आहे आणि करत राहतो. धन्यवाद मुकेश साहेब.